श्रीधर स्वामीकृत श्री रामविजय अध्याय 15वा श्री रामकर्ता. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. भवाब्दी भरला परमतुंबळ, द्वैत भावाचे तटाक सबळ, कुबुद्धीचे कल्लोळ, मोह जाळ असंभाव्य, मद मत्सर थोर आवर्त, काम क्रोधादी मासे अद्भुत, आशा तृष्णा भ्रांती तेथ, मगरी थोर तळपती, लोभ द्वेष नक्र थोर, ममतेच्या लाटा अतिदुस्तर, दंभ आणि अहंकार, विरोळे हे तळपती, अविवेक किरवे तत्वता, अविद्या भ्रांती जळ देवता, पीडिती त्रिभुवनींच्या जीवा समजता, इच्छा ममता कल्पना, ऐसा अगाध भवनिधी थोर, तेथे रामकथा जहाज सुंदर, शिल्पकार वाल्मिक ऋषीश्वर, तारू तेरणे निर्मिले, नाना चरित्रे सुंदर, याची फळ्या दृढ थोर, विवेके जोडूनी समग्र, अभेदत्व साधिले, साहित्य लोह तगटबंध, आनंद पदखेळ विविध, दृष्टांत दोरे प्रसिद्ध, ठाई ठाई आवळिले, अर्थरस तेल निखिळ, तेणे साधे बुजिले सकळ, राम प्रताप स्तंभ विशाळ, कीर्ती शीड फडकतसे, सप्तकांडे सप्तखण, लोटीत भाव प्रभंजन, निजबोध कर्णधार पूर्ण, सकळ सुजाण देखणा, ज्ञान वैराग्य भक्ती, हेची आवले आवलिती, या जहाजावरी तेची बैसती, अद्भुत ग्रंथी पुण्य ज्यांचे, राम नाम घोष थोर, हेची यंत्रांचे भडीमार, नादे जलचरे समग्र, भयभीत पळताती, ऐसे भवसागरी तारू थोर, गुरुकृपेचे केणे अपार, भरूनी मोक्षा द्वीपांतर, लाग वेगे पाविजे, तरी तुम्ही श्रोते सज्जन, या जहाजावरी बैसोन, भवाब्धी हा उल्लंघून, निवृत्ती तटा जाईजे, असो 14वे अध्यायी कथन, वधिले त्रिशिरा खरदूषण, शूर्पणखेने वर्तमान, दशकंठासी श्रुत केले, श्रीराम प्रताप अद्भुत, ऐकता सचिंत लंकानाथ, सद्भक्ताची स्तुती ऐकोनी समस्त, दुर्जन जैसे क्षोभती, पतिव्रतेची ऐकोनी रहाटी, जारिणी होती जेवी कष्टी, की मृगेंद्र गर्जना ऐकता पोटी, वारण जैसे दचकती, की विष्णू महिमा ऐकता अद्भुत, क्रोधावती जैसे दैत्य, असो ते वेळे मयजाकांत, मारीच गृही प्रवेशला, मारीचाने सन्मान देऊनी, रावणाते बैसविले आसनी, या उपरी मधुरवचनी, दशकंठ बोलता जाहला, म्हणे पंचवटीसा आला रघुनंदन, मारिले त्रिशिरा खरदूषण, शूर्पणखा विटंबून, शंभरीही मारिला, शत्रुनाग कृशान, हे म्हणो नयेत लहान, क्षणे हरतील प्राण, सावधान असावे, या लागी मातुळा परियेस, तुआ धरावा मृगवेश, पंचवटीस जाऊन राघवास, भुलवो निया नेईजे, राघव नेईजे दूरवनी, मग पद्माक्षी आणीन काढुनी, हे कार्य साधल्या तुझ लागोनी, गौरवीन बहुसाल, जैसे मूढाचे वागजाळ, पंडित छेदी तत्काळ, तैसी वचने रसाळ, बोले मातुळ रावणाचा, पूर्वी करिता यागरक्षण, सुबाहू टाकिला मारून, त्या बाण वाते करून, मी पडलो सागरी, 20 कोटी मारिले पिशिताशन, तो रामप्रताप आठवून, मारीच मूर्छा येऊन, करी रावण सावधतया, मारीच म्हणे रावणा, अभिलाषिता परांगना, तो मुकला आपुलिया प्राणा, सत्य जाण निर्धारे, सद्विवेक हृदयी धरोन, अनुचित कर्मी न घाली मन, सद्गुरु सांगे ते वचन, अवश्य हृदयी धरावे, न करावे कोणाचे हेळण, कदा न बोलिजे दुष्टवचन, पराची वेदना जाणून, परोपकार करावा, सर्वांभूती एक भगवंत,
हा वेदशास्त्री श्रेष्ठार्थ, म्हणोनी द्वेष न करावा सत्य, साधिजे परमार्थावश्य. क्षणिक जाणोनी शरीर, साधावा सारा सार विचार. मी भाग्ये ज्ञाने बहुथोर, हा अभिमान न धरावा. काम क्रोध मदमत्सर, हे शत्रू जिंकावे अनिवार. दशमुखा तू सज्ञान थोर, सखा रघुवीर करिवेगे. सखा करिता चाप पाणी, मग सुखासी नाही वाणी. जो वरी शशी आणि तरणी, तोवरी सुखे नांदसी. राम केवळ परमपुरुष, आदि नारायण सर्वेश. तुझे उरावरी पडले धनुष्य, सीता स्वयंवरी आठवी का. तुझे चालिले जेव्हा प्राण, मग उठिला राम पंचानन. चंडिश कोदंड भंगोन, जीवदान तुझ दिदले. ते तुझ रामे वाचविले, त्याचे काय हेची फळ जाहले. जेणे उपकार बहुत केले, त्यासी मारिसी शस्त्र घेऊनी. जेणे पाजिला सुधारस, त्यासीच पाजिले महाविष. जेणे रणीहून सोडविले निशेष, त्याच्या गृहास अग्नी लाविसी. जन्मोनी जेणे केले पाळण, आपत्काळी रक्षिले पूर्ण. तो निद्रिस्त असता पाषाण, कैसा वरी घालावा. नौका बुडता कासे लाविले, की जळत्या गृहीहून काढिले. की शिरछेदिता सोडविले, तो पितया तुल्य वेद म्हणे. या लागी दशकंठा तू सुबुद्ध, रामाशी न करावा विरोध. राम केवळ ब्रह्मानंद, आनंद कंद जगद्गुरु. तुझा स्वामी जो शंकर, तोही राम भजनी सादर. ते राम भार्या तू पामर, हिरोनी आणू इच्छितोसी. ऐसी मातुळाची वचने, सुधा रसाहुनी गोड गहने. की विवेक वैरागरीची रत्ने, रावणा हाती दिधली. परम मतिमंद कुल्लाळ देख, परीक्षा नेण्याची महामूर्ख. रोगिष्ठा पुढे अन्ये सुरेख, व्यर्थ जैशी वाढिली. अवदान समर्पिले भस्मात, की उकिरडा ओतिले अमृत. की जो मद्यपानी उन्मत्त, त्यास परमार्थ कायसा. असो परम क्रोधायमान, रावण तेव्हा बोले तीक्ष्ण. जैसे साधूचे छळण, निंदक करी साक्षेपे. माझिया प्रतापा पुढे, राम मनुष्य काय बापुडे. मी केली चूर्ण देवांची हाडे, तुझ देखता समरांगणी. त्याचा प्रताप तू वानिसी, तरी तुझ वधीन निश्चयेसी. म्हणोनी हस्त घातला शस्त्रासी, मारीच मानसी विटला. म्हणे अधम तू परम दुर्जन, होय माघारा न बोले वचन. मी आता मृगवेश धरून, जातो शरण राघवेंद्रा. राम बाणे होता मरण, मी अक्षय सुख भोगीन. तुझे हाते करून, अध पतन पतिता. आता पंचवटीस चला लवकरी, मग दोघे बैसोनी रथावरी. वायू वेगे ते अवसरी, जनस्थानासी पातले. वनी उभा गुप्त रावण, मारीच निघे मृगवेश धरून. अंतरी करीत रामस्मरण, म्हणे धन्य धन्य आजी मी. आला चमकत पंचवटी, श्रीराम रूप न्याहाळी दृष्टी. हृदयी झाला परम संतुष्टी, अंतरी कष्टी नव्हेची. जैसे सुवर्ण तगट सुरंग, तैसे मृगाचे दिसे अंग. ऐसे देखता सीतारंग, हात घाली धनुष्या. मृग क्षणक्षणा परतोन, पाहे राघवाकडे विलोकून. तो ते पद्माक्षी बोले वचन, पद्मजात जनकाप्रती. म्हणे ऐसा मृग आजीपर्यंत, आम्ही देखिला नाही यथार्थ. याचे त्वचेची कंचुकी सत्य, उत्तम होईल केलिया. अयोध्येसी प्रवेश करिता, ते कंचुकी लेईन प्राणनाथा. षण्मास उरले आता, मनुसंवत्सरा माझी पै. सीतेची इच्छा सरिता साचार, कर्मजाळाचा तुंबळपूर. दुःख समुद्राप्रती साचार, भेटावया जाऊ पाहे. जाणूनी जानकीचे मानस, आणि पुढील होणार भविष्य. सत्वर चालिला अयोध्याधीश, धनुष्यासी बाण लावून या. म्हणे सौमित्रा सावधान,
रक्षी जानकी चिद्रत्न, परम कपटी पिशिताशन, नसतीच विघ्ने करतील. असो गुफेत सीता चिद्रत्न, द्वारी रक्षपाळ लक्ष्मण, जैसा महाभुजंग अनुदिन, निधान कुंभरक्षितसे. पार्वती जवळ जैसा कुमार, की इंदिरे पाशी खगेश्वर, तैसा तो भूधर अवतार, रक्षी द्वार गुफेचे. इकडे मृगाचे पाठी लागे, राघव जात वात वेगे, गौतमी तीराच्या पूर्व मार्गे, केले मृगे पलायन. मनाहून वेग अत्यंत, मन मोहन त्वरे जात. ध्वज वज्र रेखांकित, पदे उमटत धरेवरी, पद्मोद्भव आणि भोगिंद्र, नीलग्रीव आणि वज्रधर, चरण रज इच्छिती निरंतर, दुर्लभ साचार तयासी. असो मृगाचे वर्म लक्षून, रामे सोडिला दिव्य बाण, भूमीवरी पडिला हरिण, अचूक संधान रघुपतीचे. सादर पाहे रघुवीर, तो पडले राक्षसाचे शरीर. श्रीराम बाणे निशाचर, पावला परत्र निर्धारे. आश्चर्य करी अयोध्याधीश, म्हणे परम कपटी राक्षस. असो अश्वत्था खाली पुराण पुरुष, श्रमोनिया बैसला. इकडे काय जाहले वर्तमान, वनी गुप्त उभा रावण. गुफेद्वारी लक्ष्मण, बैसला रक्षणा अव्यग्र. शांती जवळी परमार्थ, की तपासी रक्षी सुचित्व. तैसा द्वारी सुमित्रा सुत, मग लंकानाथ काय करी. श्रीरामा सारिखा शब्दध्वनी, राक्षसे उठविला काननी. सौमित्रा धाव धाव म्हणोनी, सीता करणी ऐकित. सौमित्रा धाव धाव लवकरी, वनी वेष्टिले रजनीचरी. संकट पडले मजवरी, तू कैवारी पाठी राखा. रणभूमीस बंधुविण, उडी घालील सांग कवण. राक्षसी घेतला माझा प्राण, मग येऊन काय पाहसी. ऐसे ऐकता जनकनंदिनी, परम घाबरली अंतःकरणी. म्हणे श्रीराम माझा पडिला वनी, करुण वाणी बाहती तुम्हा. रणी बंधू संकटी मित्र, वृद्धापकाळी ओळखिजे कलत्र. विषमकाळी सत्वपुत्र, सांभाळिती पितया ते. की शस्त्रमार होता अत्यंत, करीचे वोडण पुढे होत. की संसार तापे संतप्त, साधू निववीत निजबोधे. मग बोले लक्ष्मण, जानकी हे कापट्य वचन. संकटी पडेल रघुनंदन, हे कल्पांतीही घडेना. तो देवाधिदेव रघुत्तम, चराचर बीज सुफलांकित द्रुम. त्यासी संकट पडेल दुर्गम, हे कल्पांतीही घडेना. जरी तमे झाकेल चंडांश, जरी शीतज्वर बाधेल अग्नीस. जगदभक्षक काळास, भूतबाधा जरी होय. पूर्ण नाभीचे तंतूने सहज, जरी बांधिजेल महागज. तरी संकटी पडेल रघुराज, जनक तनये जाणपा. ऐसे बोलता लक्ष्मण, सीता जाहली क्रोधायमान. तीक्ष्ण शब्द शस्त्रे करून, लक्ष्मणासी ताडिले. म्हणे तुमचे कळले बंधुपण, ओळखिली म्या मनीची खूण. माझी अभिलाषा धरून पूर्ण, कानना प्रती आलासी. राम राक्षसी वधिलिया वनी, मग करू इच्छिसी माते पत्नी. जैसा मैंद क्षमा धरुनी, सेवा करी साक्षेपे. सन्मुख देखोनी रघुनाथा, म्हणसी जानकी जगन्माता. की वनी राम वधा वया तत्वता, तुझ कैकईने धाडिले. तू असती परम दुर्जन, सापत्न बंधू कपटी पूर्ण. जळो तुझे काळे वदन, कळले ज्ञान वैराग्य तुझे. रघुपतीस विपरीत होता, प्राण त्यजीन हा तत्वता. निर्दय पाहता तुझ परता, भुवन त्रयी दिसेना. माझा अभिलाष धरून, रामासी इच्छितोसी मरण. ऐसे जानकीने वागबाण, सौमित्रावरी सोडिले. की तप्त शस्त्रांचे घाय पूर्ण, त्याहूनी बोलते तीक्ष्ण. की पर्वताचे कडे जाण, अंगावरी कोसळले. वचने नव्हेत ती निश्चित,
की दुःखवल्लीची फळे यथार्थ परम दुःखी सुमित्रासुत प्रत्युत्तर देतसे. म्हणे माते जनकनंदिनी मी निष्पाप बोलिलो वाणी की विजयी सदा चापपाणी दुःखवनी त्यासी कैसे. पृथ्वी आप तेज वायू आकाश तुझ मज साक्ष चंडांश मी बोलिलो निर्दोष जैसे का यश सोज्वळ. मी बालक तू जननी हाची भावार्थ माझे मनी तुझी तुझ फळेल करणी पडसी बंधनी षण्मास. पुनः भेटे जो रघुनाथ तो भोगिसी महा अनर्थ ऐसे बोलोनी सुमित्रासुत चालिला त्वरित वनासी. मग तो उर्मिला प्राणनाथ जनकाचा कनिष्ठ जामात गुफेद्वारी रेखा काढित धनुष्य कोटीने ते धवा. म्हणे तू या रेखे बाहेर जासी तरी परम अनर्थ पावसी. जो रघुवीर अयोध्यावासी त्याचीच शपथ तुझासे. शोधित घोर अरण्य सौमित्र जाता करी रुदन म्हणे होताची रामदर्शन प्राणत्यागी न निर्धारे. श्रीराम पदांकित मुद्रा दिसत ध्वज वज्र आदी चिन्हे मंडित मार्ग काढीत सुमित्रासुत ऐका दृष्टांत येथे कैसा. जैसे श्रुतीच्या आधारे निश्चित स्वस्वरूपी प्रवेशती संत त्याच परी सुमित्रासुत श्री रघुनाथा पाहो जाय. की संसार तापे संतप्त पूर्ण तो सद्गुरुसी जाय शरण. की तृषित जान्हवी लक्षून जात धावोन त्वरेने तैसा सत्वर जात लक्ष्मण तो अश्वत्था खाली मनमोहन. श्याम सुंदर दैदिप्यमान मखपाळण बैसला असे. कोमेजले श्रीराम वदन तो येता देखिला लक्ष्मण. शोके दिसे दीनवदन येऊन लोटांगण घातले. कंठ जाहला सद्गदीद नयनी आले अश्रुपात. श्रीराम चरण क्षाळीत पाहे तटस्थ रघुवीर. श्रीराम म्हणे लक्ष्मणा का सीता टाकोनी आलासी वना. येरू म्हणे रघुनंदना माझा वध करी वेगी. ऐसे वाटे माझे मनी देह समर्पावा रामचरणी. रामे हृदयी आलिंगुनी कायसा मनी खेद सांगे. सौमित्र सद्गदीद होऊनी बोले सीतेने वाग बाण सोडिले. तेणे सर्वांग माझे खोचले ते बोलिले नवजाय. मग बहुत प्रकारे करून समाधान करी रघुनंदन तैसेच परतले दोघे जण आश्रम पंथ लक्षुनिया. इकडे कथानक काय जाहले मागे दशग्रीवे काय केले. रूप अतिथीचे धरिले कापट्य करूनी ते वेळे. जानकी चंद्रमंडळ सुंदर तेथे राहू आला दशकंधर. उभा राहिला रेखे बाहेर दुराचार पापात्मा. की हरिणी देखोनी सुकुमार न्यावया झेपावे जेवी व्याघ्र. तैसा राक्षस रेखे बाहेर अतिथी वेशे उभा असे. रावण परम भयभीत रेखा न उल्लंघवे यथार्थ. जैसा वडवा नळ अद्भुत शलभ ओलांडू शकेना. पुढे उभा दशमुख परी जानकी निर्भय निशंक. जैसा महेशा पुढे मशक तैसा दशमुख उभा असे. इंद्रा पुढे जैसा रंक ज्ञानिया पुढे महामूर्ख. की केसरी पुढे जंबुक की सूर्या पुढे खद्योतपै. की अग्नी पुढे पतंग की खगेंद्रा पुढे उरग. की राजहंसा समोर काग तैसा उभा खळ तेथे. की नामा पुढे पाप देख की वेदा पुढे चारवाक. की शंकरा पुढे मशक मीन केतन जेवी दिसे. की पंडिता पुढे अजापाळक की श्रोतिया पुढे हिंसक. की वासुकी पुढे मंडुक लक्षण पाहू पातला. की अग्नी पुढे जैसे तृण की ज्ञाना पुढे अज्ञान. की महावाता पुढे जाण जलद जाळ जैसे का. तैसा सीते पुढे रावण न्याहाळोनी पाहे तिचे वदन. मनी म्हणे ऐसे निधान त्रिभुवना माझी दिसेना. जगन्माता आदिशक्ती तिचा अभिलाष धरिता चित्ती. अवदसा आली रावणाप्रती
झोळी हाती घेतली. कामधेनू अभिलाषिता जाण, क्षय पावला सहस्रार्जुन. जालंधर पार्वती लागून, अभिलाषिता भस्म जाहला. तृणाचे वळी माझी देखा, कैसी उगी राहे दीपकलिका. तैसे वाटे दशमुखा, स्पर्श कदा न करवे. कापुराचा पुतळा, केवी गिळील अग्निज्वाळा. तैसे न स्पर्शवे जनक बाळा, रावणाचे सर्वथा. सीते प्रति पुसतसे रावण, ये वनी तू कोणाची कोण. का सेविले घोर विपिन, काय कारण पुढे असे. मग जगन्माता बोले वचन, अयोध्या प्रभू रघुनंदन. मी त्याची ललना पूर्ण, कन्यका जाण जनकाची. चंडीस कोदंड दारुण, रामे भंगिले न लागता क्षण. जो रावण बळ दर्पहरण, मख रक्षण ताटिकांतक. पाळावया पितृवचन, वनासी आले रघुनंदन. शूर्पणखेसी विटंबून, त्रिशिरा खर दूषण मारिले. आता रावण आणि कुंभकर्ण, या दोघा दुष्टा ते वधून. बंदीचे वृंदारक सोडवून, अयोध्येसी मग जाऊ. वना गेले राम लक्ष्मण, ते आता येतील न लागता क्षण. तो वरी बैसावे आपण, स्वस्थ मन करून या. स्वहस्ते करून जाण, तुम्हासी पूजिती रघुनंदन. नावेक बैसावे म्हणून, तृणासन घातले. भयभीत लंकानाथ, प्रवेश न करवे गुफे आत. सीता बाहेर न ये सत्य, चापरेखा उल्लंघोनी. अतिथी म्हणे हे राक्षसवन, तू एकली येथे कामिन. बहुतेक आहेस राक्षसीण, आत नेऊन गिळसी मज. त्वाम आसन घातले गुफेत, तरी मी आत न ये यथार्थ. मज तू खासी हे निश्चित, कळले मत सर्व तुझे. सीता म्हणे हर हर, आम्ही राक्षस नवे जी साचार. असो अतिथीचे किंकर, सत्य निर्धार जाणपा. रावण विचारी अंतरी, ही नयेची गुफे बाहेरी. मग मूर्छा येऊन उर्वीवरी, लटिकाची पडियेला. म्हणे आता फलाहाराविण, माझा जातो येथे प्राण. तू गुफे बाहेर येऊन, वदनी माझ्या फळ घाली. तो गुप्त रूपे देव समस्त, जगन्मातेचे स्तवन करीत. तू लंकेस जाऊनी त्वरित, बंधमुक्त करी आम्हा. तुझ स्पर्शताची रावण, भस्म होईल न लागता क्षण. मग आम्हास बंदी होऊन, सर्वथा कोणी न सोडवी. तुझे करोनी निमित्त, लंकेस येईल रघुनाथ. तरी मुख्य रूप अग्नीत, करी गुप्त जननिये. तुझे प्रतिबिंब स्वरूप जाण, स्वये नटेल हुताशन. रावण वंश भस्म करून, कार्यसिद्धी करील तो. तरी मुख्य रूप गुप्त व्हावे, छाया रूप तेथे जावे. ऐसे देव विनविती आघवे, अवश्य म्हणे जानकी. असो इकडे रावण, म्हणे धाव धाव जातो प्राण. मग जगन्माता फळे घेऊन, रेखे जवळ पातली. भिक्षा घाला वयासी कर, सीतेने केला रेखे बाहेर. तैसीच ओढोन या सत्वर, निशाचरे उचलिली. आपुले स्वरूप लंकेश, दाविता झाला जानकीस. म्हणे म्याम बंदी घातले त्रिदश, वरी निशंक मजा आता. सीते लागी आलिंगिन, ऐसे मनी भावी रावण. सीता म्हणे जाशील भस्म होऊन, न लागता क्षण आताची. अग्नीस ओळंबा केवी लागे, पतंग नुरे दीपा संगे. तुझा मृत्यू जवळी वेगे, आला जाण राक्षसा. राम पंचाननाची वस्तू पूर्ण, जंबुकातू नेतोसी चोरून. जैसे अन्न सदनी रिघे श्वान, तैसा जाण तू दशमुखा. खदिरांगारासी वृश्चिक, पुच्छ हाणू जाता देख. तैसा तू भस्म होसी निशंक, सोडी मज राक्षसा. परी न सोडीच रावण, घातली रथावरी नेऊन. गुफे भोवतीचे ब्राह्मण, ते भये करून पळाले. गृहस्थासी पडता विषमकाळ, आश्रित पळती जैसे सकळ.
तैसे ब्राह्मण रानो माळ भये करून पळिताती. सीता जाहली दीनवदन म्हणे कोठे राम लक्ष्मण. करुणा स्वरे हाक फोडून धावा करी राघवाचा. तो निराळ मार्गे रथ पळवीत जाय लंकानाथ. दीर्घ स्वरे आक्रंदत जनक दुहिता ते काळी. नाना वृक्ष वानरांप्रती हाक फोडून सीता सती. म्हणे सत्वर सांगा रघुपती राक्षस नेतो म्हणून या. सीतेची करुणा देखून पशुपक्षी करीती रुदन. वृक्ष आणि पाषाण दुःखे करुण उलताती. सीता म्हणे श्रीरामा अपर्णा वर मन विश्रामा. पद्मजात जनका पूर्ण ब्रह्मा धावे आता लवकरी. हे ताटिकांतका रघुवीरा हे मखपाळका समरधीरा. अहल्योद्धारा परम उदारा धावे सत्वर ये वेळे. रावण हा सर्प दारुण जिवारी झोंबला जातो प्राण. तू सुपर्ण वहना गारुडी पूर्ण झडप घालोनी पावे वेगी. रावण नवे हा सबळ मातंग पंचानना धाव तू सवेग. वियोगा नळे जाळिले सर्वांग करुणा घनवर्षे तू. जो परम साधू सुमित्रासुत पवित्र जैसा केवळ आदित्य. त्यासी छळिता रघुनाथ मज अंतरला आताची. जो करील साधूचे छळण नसतेच ठेवी त्यासी दूषण. तरी जन्मोजन्मी वंशखंडन नरक दारुण भोगील तो. साधू छळक दुराचारी त्याचे भारे कापे धरित्री. ईश्वर सर्व दोष क्षमा करी तारी भवसागरी पतिता. परीपतीत जो संत छळक त्यासी दुःखे भोगवी अनेक. त्या दुष्टाचे न पहावे मुख पापी निष्टंक साधू द्रोही. दरिद्र दुःख विघ्ने बहुत त्यावरीच कोसळती समस्त. सध्या मजची आला प्रचित राक्षस नेत धरुन्या. जानकीचे विलाप ऐकोन चराचर जीव करीती रुदन. जटायू धाविन्नला देखोन क्षोभला पूर्ण काळ जैसा. काया थोर गिरी समान वज्र चंचू परम तीक्ष्ण. तिखट नखे विद्रुमवर्ण रावणावरी कोसळला. जटायू म्हणे रे दुर्जना महानिष्ठुरा खळा मलिना. सांडी वेगी श्रीराम ललना नाही तरी प्राणामुकशील. दीपाचे पोटी होय काजळ तैसा तू ब्रह्मवंशी चांडाळ. तुझे छेदीन शिरकमळ सांडी वेल्हाळ जानकी. कासया केले वेदाध्ययन काय कोरडे ब्रह्मज्ञान. जळो तुझे तपाचरण शिवभजन व्यर्थ गेले. जो जगद्वंद्य जगदुद्धार त्याची वस्तू नेसी तू तस्कर. तुझे कर्ण नासिक समग्र छेदोनी आजी टाकीन. असो धनुष्य घेऊन रावण जटायू वरी सोडी बाण. येरू चंचू घाते करुन शर मोडोन टाकीत. तो रिता जाहला तुणीर जटायूस न लागे एक शर. परम प्रतापी तो अरुणपुत्र केले विचित्र ते काळी. चंचू घाते परम दारुण मारिले अश्व मोडिला स्यंदन. सारथियाचे शिरछेदोन न लागता क्षणपै नेले. मुकुट धनुष्य तुणीर झडप घालोनी नेले समग्र. चूर्ण केले वस्त्रालंकार दशकंधर नग्न उभा. रावण मस्तकीचे केश उपटोनी टाकिले निःशेष. क्षपणीक जैसा लंकेश निःशस्त्री नग्न उभा असे. गगनीहून अकस्मात रावणावर पडे जैसा पर्वत. चंचू घाते समस्त मस्तके दाही फोडिली. रुधिरे जाहला बंबाळ जैसा कुंकुमे माखिला शैल. सांडिली जानकी वेल्हाळ घेतला पळ रावणे. हृदयी बोध ठसावता समग्र निःशेष पळे अहंकार. सीता टाकोनी दशकंधर पळे तैसा भयेची. मनी विचारी लंकानाथ पाखरे मज गांजले बहुत. मग उभा राहोनी तेथ पाचारीत जटायू ते. म्हणे तुझ रघुनाथाची आण सांगे तुझे मृत्यांग कोण. मीही सांगतो आपुले मरण
युद्ध कंदन मग करू. जटायू म्हणे पक्ष उपटिता, मज मृत्यू तेव्हाची तत्वता. तुझे मरण लंकानाथा, तैसेच सांगे त्वरेने. येरू म्हणे चरणांगुष्ट फोडिता, मी मृत्यू पावेन क्षण न लागता. जटायू यावयासी हाता, राक्षसे केला उपाय. जटायूने धावुनी आवळिला, दशमुखाचा अंगुष्ट फोडिला. ये रे झेप घालूनी ते वेळा, दोन्ही पक्ष उपडिले. भडभडा चालिले रुधिर, कासा वीस जाहला द्विजवर. म्हणे केव्हा येईल रघुवीर, हा समाचार सांगेन तया. स्कंद तात मित्रांगना, स्कंधी घेऊनी राक्षस राणा. गती थोडी वाटे पावना, निराळ मार्गे ते विजाय. जटायू कारणे अत्यंत, जनक तनया शोक करीत. निज करे ललाट पिटीत, आक्रंदत दीर्घ स्वरे. म्हणे जटायू भक्तपूर्ण, मज कारणे वेचिला प्राण. मी राम पितृव्य म्हणून, दशरथा समान मानिला. ऐसी सीता शोक करीत, रावण निराळ मार्गे जात. तो मातंग पर्वतावरी अद्भुत, पाच वानर उभे असती. सुग्रीव नळ नीळ जांबुवंत, पाचवा महारुद्र हनुमंत. ज्याचा बळ प्रताप अद्भुत, व्यास वाल्मिकी वर्णिला. उपजताची बाळपणी, क्षणे आकळीला जेणे तरणी. इंद्रादिक निर्जर समरांगणी, जर्जर केले प्रतापे. अंतरिक्षे जाता दशकंधर, जानकी फाळी चिरपदर. अलंकार बांधोनी समग्र, मारुती कडे टाकिले. ते ग्रंथी घेऊनी हनुमंते, निराळ मार्गे पाहे वरुते. तो राक्षस जाय गगनपंथे, जानकी ते घेऊनी. हाक फोडीत सुंदरा, धाव रामा राजीव नेत्रा. घनश्यामा कोमळ गात्रा, वंद्य त्रिनेत्रा विधीते. हे राम जगद अंकुरकंदा, हे ताटिकांतका ब्रह्मानंदा. हे राक्षसांतका जगद्वंद्या, पाव एकदा मज लागी. ऐसे ऐकता हनुमंत, मनी आवेशला अत्यंत. म्हणे कोणा सभाग्याची वस्त, राक्षस नेतो चोरुनी. मारो निया रजनीचर, सोडवू आता हे सुंदर. तिचा शोधित येईल भ्रतार, देऊ तयासी साक्षेपे. जैसा देखता वारण, अकस्मात पडे पंचानन. भयभीत जाहला रावण, म्हणे हे विघ्न दुसरे. मारुतीचे उड्डाण अद्भुत, गेला ध्रुव मंडळापर्यंत. तो रावण प्रवेशला लंकेत, अदृश्य होत क्षणमात्रे. काळाचे दाढेत पडता उरला, सर्पमुखींचा मूषक पळाला. मृगेंद्र कवेतून वाचला, पूर्व भाग्ये जंबुक. व्यर्थ गेले कपीचे उड्डाण, मनी म्हणे अंजनी नंदन. पुढे याचा सूड घेईन, बहुत गांजीन राक्षसा. मग अवनिजेचे अलंकार, अवनी गर्भी ठेवित वानर. इकडे लंकेत दशकंधर, काय करिता जाहला. परम सबळ 18 राक्षस, त्यासी आज्ञापी लंकेश. म्हणे जाऊनी पंचवटीस, शोधा रामासी साक्षेपे. राघवा आणि लक्ष्मणा, वधोनी यावे दोघा जणा. त्याही मस्तकी वंदोनी आज्ञा, उत्तर पंथे चालिले. की काळे बोलावू पाठविले, आयुष्य सिंधूचे जळ आटले. की मृत्युपुरीस चालिले, स्थळ पहावया रावणा. रावण सीतेसी एकांती, नेऊन मग बहुत प्रार्थी. पायी लागे लंकापती, काकुळती येतसे. वैभव संपत्ती दावी समस्त, वर्णी आपुला पुरुषार्थ. म्याम बंदी घातले देव समस्त, मज त्वरित वरी का. लाज न धरी कामातुर, मरण नेणे प्रतापशूर. मद्य पियास सारासार, काही विचार समजेना. कामुकासी नव्हेची विरक्ती, मैंदासी काय हरिभक्ती. व्याघ्रासी उपजेल शांती, काळत्रयी घडेना. असो लाज सांडोनी दशवदन, म्हणे जानकी ऐकवचन. एक राशी राम रावण, लावी लग्न ऐक्यत्वे. चित्रा नक्षत्र तूळ राशी, समान राम रावणासी.
तरी तू अवज्ञा का करशी, बोल वेगे शुभानने. जानकी म्हणे दशमुखा, तस्करा महामलिना मूर्खा. पतंग आलिंगिता दीपिका, कैसा मग वाचेल. प्रळयाग्नीत स्नान करुनी, मशक केवी येईल परतोनी. वासुकीचा विषदंत पाडुनी, मूषक कैसा आणील. मृगेंद्र जिव्हेचे मास देख, तोडूनी केवी वाचेल जंबुक. आदित्य मंडळ मंडूक, पाडील कैसे भूमिते. सौंदणी आणि समुद्र, दोन्ही एक राशी साचार. वायस आणि वैनतेय पक्षींद्र, एक राशी होतसे. सिंह आणि शृगाल जाण, मशक महेश राशी समान. तम आणि तरणी पूर्ण, केवी समान सांगपा. रजक आणि रमावर, कुक्कुट आणि कुंजर. रजनीचर आणि रघुवीर, केवी समान सांगपा. कंटक आणि कंजलोचन, कपटी आणि कमळासन. तैसा राम आणि रावण, राशी गुणकासया. मदने सर्वासी जिंकिले, परी शिवा पुढे ते न चाले. अग्नीने सर्वासी जाळिले, परी मेघा पुढे काय तो. सर्वासी गांजिसी तू परम, परी मज स्पर्शता होशी भस्म. आता तुझ वधावया रघुत्तम, पूर्ण काम येईल. मनी भावी रावण, हिचे जो स्थिरावे मन. तो वरी अशोकवनी नेऊन, ठेवू इते रक्षुनिया. मग त्रिजटेचेनी अनुमते, अशोकवनी ठेवी जानकी ते. भोवती दृढ रक्षणे बहुते, ठाई ठाई ठेविली. अशोकवना बाहेर, 5 कोटी रजनीचर. सावध बैसले अहोरात्र, नवे संचार वायूचा. निधाना भोवत्या भूतावळी, रक्षिती जैशी सर्व काळी. तैसा राक्षसी सीतेजवळी, वेष्टोनिया बैसल्या. सत्वशीळ विभीषण, साधू पुण्यपरायण. म्हणे सीता आणून संपूर्ण, कुळक्षय मांडिला. रावण परम कामातुर, जाहला उन्मत्त अविचार. तप्त जाहले शरीर, नावडे उपचार विलास. ब्रह्मयासी म्हणे रावण, पुरे तुझे वेदाध्ययन. अंगिरापती तुझे ज्ञान, ठेवी झाकोन क्षणभरी. किन्नर हो पुरे गायन, नका चेतवू पंचबाण. सीतेच्या भोगा लागी प्राण, कासा वीस होता ती. सकळ गंगा घरी राबत, तयासी म्हणे लंकानाथ. शीतळ उपचार बहुत, करा आता मज लागी. बोलावुनी राक्षसिणी, रावण सांगे त्यांचे करणी. सीतेसी तुम्ही भेडसावुनी, मम शयनी वश करा. अवश्य म्हणती निशाचरी, अमंगळा धावीन नेल्या एकसरी. म्हणती सीते तू रावणासी वरी, नाही तरी तुझ भक्षू. विकट रूप विशाळ कर्ण, एक वक्र मुख लंबस्तन. बाबर झोटी आरक्त नयन, भेडसाविती सीते ते. खर मुख व्याघ्रवदन, सुकर गजमुख लंबचरण. ज्यांच्या नासिकान माझी जाण, खर तुरंग गुंतले. एकी स्तन चपेटे करुनी, झाडे टाकिती मोडुनी. एक पदा द्विपदा त्रिचरणी, खाऊ म्हणती सीते ते. परम कुरूप कुत्सित वर्ण, अमंगळ दुर्गंधी विटे मन. एक म्हणे इचे नरडी बैसोन, घोट घेऊ आताची. एक म्हणती काढा शिरा, दात खाती करकरा. डोळे वटारिती पुढारा, हाक देती आक्रोशे. ऐसी करीती राक्षसिणी, परिते त्रिभुवनपतीची राणी. निर्भय परम अंतःकरणी, कदा न गणितयासी. संसार दुःखे नानागती, ज्ञानियांचे आंगी आदळती. परिते सहसा न गणिती, सीता सती तैसीच. बहुत भुंकती श्वान, परी कदा न भीवारण. की जंबुक हाके पंचानन, कदा दचकोनी उठेना. की सुटता झंझा मारुत, धुळीने तृण बहुत उडत. परी बैसका न सोडी पर्वत, निर्भय सत्य सीता तैसी. जैसी कागान माझी कोकिळा, तैसी त्रिजटा पुण्यशीळा. राक्षसी दटावून सकळा,
दूर केल्या साक्षेपे. त्रिजटा म्हणे जनकनंदिनी, तू चिंता न करी मनी. तुझ भेटेल कोदंडपाणी, अल्पकाळे करुनिया. वर्तमान अयोध्येपासुनी, जे जे वर्तले जनस्थानी. त्रिजटे प्रति जनकनंदिनी, सांगे सकळ प्रीतीने. सिंहावलोकने करुण, परिसा मागील चरित्र पूर्ण. मृगवधोनी रामलक्ष्मण, आश्रमासी पातले. ते कथा गोड अत्यंत, श्रवण करोत ज्ञाते पंडित. रसिक राम विजय ग्रंथ, श्रवणे समस्त कोडपुरे. अयोध्याधीशा ब्रह्मानंदा, श्रीधर वरदा आनंद कंदा. अभंग अक्षय अभेदा, वेदवंद्या सुखाब्धी. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर, सम्मत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर, पंचदशोध्याय गोढा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु.